तर औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आणि सक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे गंभीर रुग्णांना औरंगाबाद शहरात आणावं लागतंय। औरंगाबाद शहरात कुठेच वेळ मिळत नसल्यामुळे रुग्णाला चक्क ॲम्ब्युलन्समध्येच उपचार करून घेण्याची वेळ आली आहे। तर औरंगाबाद शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचारासाठी अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंय। याबाबतचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय। आता बातमी नांदेडमधून। नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता इथे 10 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय। संपूर्ण जिल्ह्यामध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे। त्यासाठी सकाळी 7 ते 10 या वेळेत भाजीपाला खरेदी आणि विक्रीची परवानगी देण्यात आली आहे। तर कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आलाय। त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिलं आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये येत्या 25 तारखेपासून 4 तारखेपर्यंत जे आपण लॉकडाऊनचा ऑर्डर काढलेला आहे, यासाठी आपण नागरिकांना पुढचे 3-4 दिवस दिलेले आहे की त्यांनी आपापलं प्रिपरेशन करून हे लॉकडाऊन आपण लावणार आहे। सगळ्या इसेन्शियल सर्व्हिसेस सगळ्या ओपन ठेवलेले आहे। जे समाजातले लेबर लोक वगैरे त्यांचं पोटावर त्यांना असर न होण्यासाठी आपण जे सगळे कन्स्ट्रक्शनचे वर्क आहे इन सिटू आपण सुरू ठेवलेले आहे। पुढच्या एखादी हप्त्यामध्ये जर केसेस अजून कमी झाले आणि आपली पॉझिटिव्हिटी रेट कमी आली तर आपण लॉकडाऊन शिथिल करण्याची पण आपण प्रयत्न याच्यामध्ये प्रशासनाचे राहील।